मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चौरंगी सामना रंगला। चारही उमेदवाराकडून प्रचाराचा मोठा धुराळा उठवला गेला। काँग्रेसकडून भगीरथ भालके, भाजप महायुतीकडून समाधान आवताडे, मनसेकडून दिलीप धोत्रे तर शरद पवार गटाकडून अनिल सावंत मैदानात होते। चारही उमेदवारांनी प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवली, त्यामुळे त्या प्रमाणात त्या ठिकाणी मतदानही झालं। मोठ्या प्रमाणात महिला मतदार बाहेर आल्याचं पाहावयास मिळाले। त्यामुळे आता निकालाकडे लक्ष लागले। सकाळी त्या ठिकाणी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथील मतमोजणीला सुरुवात झाली आहे। सुरुवात झाल्यानंतर निकाला त्या ठिकाणी अनपेक्षित प्रमाणे बाहेर येत आहे। कारण कधी भगीरथ भालके पुढे राहत आहे, तर कधी समाधान आवताडे भाजपचे हे उमेदवार पुढे राहत आहेत। पंढरपूरची मतमोजणी झाली आहे। आता मंगळवेढा शहराच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। 14व्या फेरी अखेर जे कल हाती आले, त्या कलमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे 107 मतांनी पुढे असल्याचे दिसून आले। 14, 15, 16 3 ते 4 फेऱ्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा शहराची अजून मतमोजणी होणार आहे। त्यामुळे मंगळवेढा शहरातून समाधान आवताडे किती लीड घेतात हे पाहणं महत्त्वाचं झालं आहे। यानंतर ग्रामीण भागामध्ये भगीरथ भालके यांचा करिश्मा चालणार असल्याचंही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे ज्यावेळेस मंगळवेढा ग्रामीणची मतमोजणी सुरू होईल, त्यावेळेस भगीरथ भालके यांचा करिश्मा कसा चालतो हे पाहणेही महत्त्वाचे झाले आहे। भगीरथ भालके यांच्या पाठीशी मोठी जनशक्ती असल्याचं सांगितलं जात आहे। तर समाधान आवताडे या ठिकाणी यांनीही त्या ठिकाणी तोडीसतोड प्रचार करून यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवली। त्यामुळे चौरंगी लढतीमध्ये आता खऱ्या अर्थाने दुरंगी सामना त्या ठिकाणी रंगला आहे। निकालाचे कल हाती जसे येत आहे तशी लोकांची उत्सुकताही त्या ठिकाणी वाढली। आसपासच्या मतदारसंघामध्ये निकाल लागले, परंतु पंढरपूर मतदारसंघामधला निकाल अजून लागला नसल्यामुळे आणि स्पष्ट होत नसल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिगेला गेलेली आपण पाहतोय। समाधान आवताडे, भगीरथ भालके हे यापैकी कोण बाजी मारणार हे चित्र अवघ्या काही तासामध्ये पूर्णपणे स्पष्ट झाल्याचे आपल्याला दिसून येईल।